संध्याकाळचा वेळ. मुंबईचं एक कोपऱ्यातलं छोटं कॅफे. थोडं गर्दीचं, पण विहंगच्या मनात मात्र सगळं शांत. खरं तर शांत नाही, सुन्न. त्याने तिला पाहिलं. अन्विता, त्याची एक्स वाईफ, ती एका टेबलावर बसलेली. समोर एक माणूस, हसत बोलत. तो क्षण जणू काळ थांबून गेला. त्याच्या मनात एक प्रश्न विजेसारखा चमकला. ती एवढ्या लवकर पुढे गेली आणि मी अजून इथेच का अडकलो? कॉफी थंड झाली, पण डोळ्यातलं गरम पाणी थांबलं नाही. विहंग उठला, कॅफे बाहेर आला आणि स्वतःला विचारलं, ती माझं आयुष्य होती, पण तिच्या आयुष्यात मी फक्त एक अध्याय होतो का? त्या रात्री त्याने फोन उचलला. तिचा जुना नंबर अजूनही सेव्ह होता, पण त्याने कॉल केला नाही. त्याने फक्त फोटो डिलीट केले आणि डोळ्यातलं पाणी गिळलं. तो म्हणाला, आजपासून माझं जगणं फक्त माझ्यासाठी. तिच्या जाण्याने निर्माण झालेलं रिकामेपण आता त्याच्या श्वासात घर करून बसलं होतं. कामावर तो उपस्थित, पण मनाने मात्र अनुपस्थित होता. मित्रांना भेटणं कमी झालं, संगीत ऐकणं थांबलं आणि बोलणंही कमी झालं. एक दिवस त्याचा मित्र रोहन म्हणाला, अरे विहंग, तू असं स्वतःला का मारतोस? जी गेली ती तुझ्या वेदनेला पाहायला नाही येणार. पण विहंगकडे उत्तर नव्हतं, कारण प्रत्येक रात्री जेव्हा तो डोळे मिटायचा, त्याला आठवायचं तिचं, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणणं. आणि आज ती कुणा दुसऱ्याच्या सोबत जगत होती. त्याचं आयुष्य आता फक्त आठवणींचं छायाचित्र बनलं होतं. भिंतींवर तिचे फोटो नव्हते, पण तिच्या आठवणींच्या सावल्या अजूनही होत्या. त्या रात्री त्याने स्वतःला आरशात पाहिलं आणि म्हणाला, मी हरलो आहे, पण ही हार कायमची नाही. काही दिवसांनी त्याने ठरवलं, मी स्वतःला पुन्हा शोधणार. तो सकाळी समुद्रकिनारी धावायला जाऊ लागला. लाटांच्या आवाजात त्याला शांतता सापडली. तो जिम मध्ये नाव नोंदवलं, पुस्तक वाचायला सुरुवात केली. एक छोटा नोटबुक घेतला. त्यात दररोज लिहायचं, आज मी स्वतःसाठी काय केलं. एके दिवशी त्याला एका वृद्ध माणसाची भेट झाली. ते बोलले, बाळा, आयुष्य बदलतं तेव्हा मनात राग ठेवू नको. कारण राग म्हणजे जळणं, आणि जळणं म्हणजे स्वतःचा नाश करणं. त्या वाक्याने विहंग बदलू लागला.
त्याने तिचं नाव घेणं थांबवलं. तिची आठवण मिटवली नाही, पण ती स्वीकारली. तो म्हणायचा, "ती गेली म्हणून मी हरलो नाही. ती गेली म्हणून मी स्वतःला सापडलो." एका वर्षानंतर विहंग आता एक मोटिवेशनल ट्रेनर झाला होता. लोक त्याचं ऐकायला येत होते, कारण त्याने जे भोगलं होतं ते खऱ्या अर्थाने सांगत होता. तो म्हणायचा, "जे तुम्हाला सोडतं तेच तुम्हाला घडवतं. वेदना म्हणजे शिक्षा नाही, ती दिशा आहे." त्याने जीवन पुन्हा सुरू करा या नावाचं एक सेमिनार सुरू केलं. त्यात तो सांगायचा, "जे गेलं त्यासाठी रडू नका. जे येणार आहे त्यासाठी तयार व्हा." लोक त्याच्याकडून प्रेरित होऊ लागले. त्याने त्याच्या अनुभवावर एक पुस्तकही लिहिलं. "तू गेलीस, पण मी सापडलो." एके दिवशी एका मोठ्या सामाजिक कार्यक्रमात त्याचं भाषण होतं. तो मंचावर उभा राहून बोलत होता, "आपल्या आयुष्यातले तुटलेले नातेसंबंध म्हणजे शेवट नाहीत. ते नवीन सुरुवातीचे संकेत असतात." तेवढ्यात गर्दीत एक चेहरा दिसला. अन्विता, म्हणजेच त्याची एक्स वाईफ. ती त्याच्याकडे पाहत होती. डोळ्यात आश्चर्य, अभिमान आणि थोडं अपराध. कार्यक्रम संपल्यावर ती आली. "विहंग, तू बदललास खूप." तो हसून म्हणाला, "हो, तुझ्या जाण्यानंतर मी स्वतःला भेटलो." ती गप्प राहिली. त्या क्षणी त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. आता तिचं प्रेम नव्हतं, पण शांतता होती. आणि त्याच्या मनातही. त्या क्षणी त्याला जाणवलं, मी तिला माफ केलंय आणि स्वतःलाही. त्याने आकाशाकडे पाहिलं. संध्याकाळचा सूर्य मावळत होता, पण त्याच्या आतला सूर्य आता उगवत होता. तो म्हणाला, "कधी कधी आपलं आयुष्य तुटून जातं, पण त्या तुटण्यातूनच नवं विश्व उभं राहतं." एक्स वाईफला दुसऱ्यासोबत पाहिलं. ही कथा फक्त तुटलेल्या प्रेमाची नाही, तर स्वतःला पुन्हा उभं करण्याच्या शक्तीची आहे. कधी कधी हरवलेलं प्रेमच आपल्याला स्वतःकडे परत नेतं. जर हे वाक्य तुम्हाला खरं वाटत असेल तर कमेंटमध्ये होय लिहा. धन्यवाद.